रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे श्रावणातील तिसरा सोमवार. तर या दिवशी शिवामूठ कोणती आहे, शिवामूठ कशी व्हावी किंवा मूग कोणते घ्यावे, मुगाची डाळ घेतली तर चालेल का, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसच पवित्र असतो. त्यातल्या त्यात सोमवारचं व्रत हे सगळे मनोभावे करत असतात. तर बघितलं तर आता 2 श्रावण सोमवार झालेले आहेत. तर यावर्षी आपल्याला 5 श्रावण सोमवार मिळालेले आहेत. उद्याच्या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि याच दिवशी नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन सुद्धा आहे. तर असा दुर्मिळ योग या दिवशी जुळून आलेला आहे, ज्याला काही जण नारळी पौर्णिमा म्हणतात, काही जण राखी पौर्णिमा म्हणतात, तर काही जण रक्षाबंधन साजरे करतात. तर रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि तिसरा सोमवार हा एकत्र आलेला आहे. तर या दिवसाचं महत्त्व देखील आणखीनच वाढलेलं आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आलेला आहे, त्यामुळे राखी केव्हा बांधावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर या दिवशीचा भद्राकाळ पहाटे 5:32 सुरू होईल आणि 1:31 दुपारी संपणार आहे. तर सकाळपासून भद्राकाळ असणार आहे. तर भद्राकाळामध्ये राखी बांधू नये. तर त्यानंतर जो राहुकाळ आहे तर तो राहुकाळ 2 वाजस्तोवर आहे. तर 2च्या पुढे तुम्ही राखी बांधू शकता. तर काही जणांना प्रश्न पडतो की भद्राकाळामध्ये आपण शिवाची पूजा केली जाते का, तर इथे पूजा करण्यासाठी कोणताही काळ हा शुभ असतो. तर भद्राकाळामध्ये आपण पूजाविधी केले तर काहीही हरकत नाही. परंतु तुमच्या मनामध्ये अशी शंका येत असतील तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही भगवान शिवांची पूजा करू शकता. तर प्रत्येक सोमवारी आपण जसा उपवास धरतो त्याप्रकारेच आपल्याला उपवास धरायचा आहे. दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. तर काही जणांच्या शंका असतात की या दिवशी पौर्णिमेचा उपवास देखील आहे, तर मग सोमवारचा उपवास करायचा का, तर आपण सोमवारचा उपवास देखील करायचा आहे. कारण की या अगोदर आपण दोन उपवास केलेले आहेत आणि यानंतर उपवास सोडलं तर हे व्रत पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्ही म्हणजे सोमवारचा उपवास आहे तर तो देखील करायचा आहे. दिवसभर उपवास करायचा. काही जण फळं खाऊन उपवास करतात, तर काही जण साबुदाण्याची खिचडी किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. तर तुम्ही जसे उपवास करत असाल त्या प्रकारे तुम्ही उपवास करू शकता. बऱ्याच ठिकाणी उपवासाला वरी म्हणजे वरीचे तांदूळ ज्याला भगर म्हटलं जातं तर ते खाल्लं जात नाही. काही ठिकाणी तिखट मीठ खाल्लं जात नाही. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. शक्यतो तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर शक्य असेल तर उठा, नाही तर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून या दिवशी स्वच्छ गंगाजलाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. चमचाभर गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे काय होईल, या दिवशी पवित्र नदीवरती किंवा गंगेवरती स्नान केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होतं. परंतु प्रत्येकाला ते शक्य नाही. त्यासाठी तीर्थक्षेत्रावरून तुम्ही जर गंगेचं पाणी किंवा एखाद्या पवित्र नदीचं पाणी आणलं असेल तर ते पाणी, किंवा हल्ली बाजारामध्ये जी गंगाजलाची बॉटल मिळते ती आणून त्यातलं चमचाभर गंगाजल आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने आंघोळ करून घ्यायची आहे. याशिवाय आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील आपल्याला थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे. त्यामुळे आपलं घर देखील पवित्र होतं. महादेवांना देवांचं देव म्हटलं जातं. शिव महादेवांची आराधना केल्याने जीवन आनंदी होतं. भगवान शिवाला शंकर, महादेव अशी अनेक नावे आहेत. त्यांचेच एक नाव भोलेनाथ देखील आहे. कारण शिव हे कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव आहे. म्हणून असं म्हणतात की भगवान शिव भक्तांची खरी भक्ती पाहून त्यांना आशीर्वाद देतात. आपण जेव्हाही शिवालयात जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट नक्कीच दिसते की शिवलिंगावरती एक कलश लटकवलेला असतो आणि त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावरती पडत असते. परंतु शिवलिंगा कलशातून थेंब थेंब पाणी पडण्याचे रहस्य काय आहे, त्यामागे कोणती कथा आहे, ही देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरती कलशातून पाणी टपकण्याचं रहस्य समुद्र मंथनाशी संबंधित आहे. महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळेस विषप्राशन केल्यावर त्यांचे डोके व घसा गरम झाल्याचे सांगितलं जातं. त्यानंतर महादेवांना थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं. त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला. तेव्हापासून महादेवांना जलाभिषेक हा आवडू लागला. त्यासाठी तुम्हाला जर या दिवशी दुसरं काहीही शक्य नसेल तर बघा, बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की या दिवशी आम्हाला बेलपत्र मिळालेलं नाही किंवा पांढरी फुलं मिळालेली नाहीत किंवा इतर काही साहित्य मिळालं नाही. तर ज्यांना काही मिळालेलं नाही त्यांनी फक्त आपण थोडंसं पाणी देखील शिवलिंगावरती आपण मनोभावे वाहिलं तरी देखील आपल्याला भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. कारण की भगवान भोलेनाथांना सर्वात जास्त ही जलाभिषेक प्रिय आहे. त्यासाठी तुम्हाला काही शक्य नाही झालं तर फक्त जलाभिषेक केला, तांब्याभर पाणी शिवलिंगावरती अर्पण केलं तरीही आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्यासाठी पूर्ण श्रद्धेने आपण हे व्रत करायचं आहे.
या दिवशी शक्य असेल तर तुम्ही महादेवांची अशी सेपरेट पूजा मांडू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर देवघरामध्ये रोज तुम्ही ज्या ठिकाणी महादेवांची पूजा करता, शिवपिंडीची पूजा करता, त्याच ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडणी केली किंवा त्याच ठिकाणी पूजा केली तरी देखील चालेल। तरी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायचं, तिथं थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे, रांगोळी काढायची आहे, त्यावरती तुम्हाला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्यावरती आपल्याला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे। या दिवशी शक्यतो पांढरं वस्त्र किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत, काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करू नये। तर सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची, गंध पुष्प अक्षदा व्हायचा, त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा व्हायच्या, लाल फूल व्हायचं आणि त्यानंतर भगवान शिवांची पूजा करायला घ्यायची। भगवान शिवांची ही एकट्याने पूजा केली जात नाही, त्यांच्या कुटुंबासोबत पूजा केली जाते। शिवलिंगावरती आपल्याला या दिवशी जलाभिषेक करायचा आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही चंदनाच्या पाण्याने अभिषेक करू शकता, पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता। तुम्ही जर अभिषेक करणार असाल तर कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे, या दिवशी तापवलेलं दूध किंवा पाकेटमधलं दूध आपण अभिषेकासाठी वापरायचं नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तुम्ही ज्या कोणत्याही वस्तूने अभिषेक करणार आहात त्याच्या शेवटी तुम्हाला पाण्याने पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदांचं आसन ठेवून किंवा बेलपत्राचं आसन ठेवून त्यावरती शिवलिंग स्थापित करायचं आहे। शिवलिंगाला तुम्हाला चंदन किंवा भस्म अर्पण करायचं आहे। या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करू शकता, 108 बेलपत्र देखील तुम्ही अर्पण करू शकता। भगवान शंकरांना बेलाची पाने ही अत्यंत प्रिय आहे, तर त्यामागे देखील एक कथा आहे। समुद्र मंथनाच्या वेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले आणि या विषामुळे भूमीवरील जीवजंतूचा मृत्यू होऊ लागला, त्यामुळे पृथ्वीवर मोठं संकट निर्माण झालं। समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं विष शंकराने प्राशन केलं, त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला, यावरून शंकरांना निळकंठ या नावाने देखील ओळखलं जाऊ लागलं। विषाच्या प्रभावामुळे शंकरांचं डोकं अत्यंत गरम झालं, त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली। शंकरांची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मत्तीला सरसावले आणि त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजे बेलाची पाने ठेवून शंकरांना पाण्याचा अभिषेक केला, त्यामुळे शंकरांचे डोके शांत झाले। बेलाची पानं थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात, म्हणून शिवपूजनेच्या वेळेस बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो। याशिवाय देखील अजून एक कथा आहे पुराणात बेलपत्राविषयीची। ही एक कथा आहे की माता पार्वतीने शंकरांना मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, कठोर तपश्चर्या केली, त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले। एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेचं साहित्य आणायला विसरल्या। मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानाने शिवांची आराधना सुरू केली आणि देवांना पानाने पूर्णपणे झाकून टाकले। यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात। भगवान महादेवांची संपूर्ण पूजा करत असताना मनामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे, कारण की अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं रूप आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान शंकरासोबत पार्वतीचाही आशीर्वाद लागतो। तर यासोबत आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करून घ्यायची आहे। माता पार्वतीच्या मूर्तीवरती या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, कारण की पौर्णिमा देखील आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार देखील आहे, तर त्यासाठी या दिवशी तुम्ही मूर्तीवरती कुंकुमार्चन देखील करू शकता। तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणकोणते उपाय करावेत किंवा कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो पाहून तुम्ही नक्कीच या दिवशी पूजा करू शकता किंवा छोटे मोठे उपाय छोटी मोठी कामे करून पाहू शकता। तर या दिवशी आपल्याला शिवामूठ मूग व्हायचे आहे, तर हिरवे मूग आपल्याला व्हायचे आहे, तर काही जण म्हणतात की पिवळे मूग वाहिले तर चालतात का, तर या दिवशी आपल्याला हिरवे मूगच व्हायचे आहेत आणि शिवामूठ वाहत असताना अख्खं धान्य वाहिलं जातं, त्यासाठी मुगाची डाळ वगैरे आपल्याला शिवलिंगावरती व्हायची नाही। थोडेसे आपल्याला मुठभर मूग घ्यायचे आहे, त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, मूग ओले करून घ्यायचे आहेत, कारण की शिवलिंगावर वाहिले जाणारं धान्य हे ओलं करून वाहिलं जातं, त्यासाठी ओलं करून हे धान्य आपल्याला उभी मूठ धरून शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। काही जण 1 वेळा अर्पण करतात, काही जण 3 वेळा अर्पण करतात, तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्पण करू शकता। शिवामूठ वाहत असताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही यावेळीची तिसरी शिवामूठ ही हिरवे मुगाची वाहू शकता।
प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहून झाल्यानंतर शिवामुठीची कथा किंवा वाचावी किंवा ऐकावी, कारण की शिवामुठीची कथा ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय हे शिवामुठीचं व्रत हे पूर्ण होत नाही। तर काही जण स्त्रिया लग्न झाल्यानंतर 5 वर्ष शिवामूठ वाहतात, तर काही स्त्रिया ह्या कायमस्वरूपी सोमवारचा व्रत करत असताना शिवामूठ वाहतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही शिवामूठ वाहू शकता। शिवामुठीची कथा अशी आहे की आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडं भरडं, राहावयास गुरांचं घर आणि गुराक्यासारखं काम देत असे। पुढे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आला, त्या दिवशी त्या नावडती नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली। ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळलं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत। नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं। मूळ बाळ होतं, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो। यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कुणाची कोण? नावडतीने सांगितले, राजाची सून, मी देखील तुमच्यासोबत येते। नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली। काय आहे शिवामुठीचा वसा? नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागला। नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहोत, या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भरतरा, नाव अनावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत। संध्याकाळपर्यंत उपास नाही निभला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या जव आणि 5व्या सातू शिवामुठी करता घ्यावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं। दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, संपूर्ण उपवास केला। जावा नंदांनी तिला उष्टमाष्ट पान दिलं, तिने ते गाईला घातलं, शंकराची आराधना केली, दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला, नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं। पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा नावडती आहे आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहे, सापवाग आहेत, तेथे माझा देव आहे। पुढे तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसे मागे येऊ लागली, नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले। नावडतीची दया आली, आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली। नंतर शिवामूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवरती प्रेम वाढलं, दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले। नावडतीची पूजा झाली, पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले। राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला। देवळाजवळ आला, देऊळ अदृश्य झालं होतं। तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नावडतीने केलेली पूजा होती। जवळ खुंटीवर पागोटं होतं, ते घेऊन ते बाहेर आले। सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेनं सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव आहे, मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं। नावडती होती ती आवडती झाली, जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा आम्हा सर्वांना। हो, ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सफळ संपूर्ण अशी आहे शिवामुठीची कथा। तर कोणत्याही एका सोमवारी तरी का होईना, तर शिवामुठीची कथा ही अवश्य वाचावी किंवा ऐकावी। अशा पद्धतीने तुम्ही तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जी शिवामूठ आहे मूग, तर ती हिरवे मूग तुम्ही वाहू शकता, डाळ वाहायची नाही। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव।